तर स्वागत आपलं सर्वांचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर बघा, महाराष्ट्रामध्ये त्याचबरोबर पूर्ण भारतामध्ये एलपीजी गॅस सिलेंडरचा तुटवडा आहे. त्यामुळे एलपीजी गॅस सिलेंडरची जे काही बुकिंग आहे ते मोबाईलवरून आपण आधी करत होतो. एक एजन्सीचा मोबाईल नंबर होता, त्यावरून आपण बुकिंग करत होतो. त्यानंतर आपल्याला डीएसी नंबर आणि आपलं सिलेंडर आपल्याला डिलिव्हरी मिळत होती. पण आता एलपीजी गॅस सिलेंडरची जे काही बुकिंग आहे ते मोबाईलवरून होत नाही. मग मोबाईलवरून होत नाही तर ऑनलाईन पद्धतीने जे आहे ते तुमचा कंझ्युमर नंबर टाकून आणि ओटीपी टाकून इंडियन गॅस इंडियन गॅसचा व्हिडिओ मी या ठिकाणी बनवत आहे. दुसऱ्या ग्राहकांसाठी व्हिडिओ नाही, फक्त माहितीसाठी तुम्ही पाहू शकता. त्याचबरोबर एचपी गॅस, भारत गॅस आणि रिलायन्स गॅस जर असेल तर त्या टॉपिकवर मी पुढे व्हिडिओ बनवणार आहे. पण आता इंडियन गॅसची बुकिंग ऑनलाईन पद्धतीने कशी करायची, 100% तुमची बुकिंग होईल, तुम्हाला ओटीपी येईल आणि तुमचा डीएसी नंबर सुद्धा तुम्हाला 5 ते 10 मिनिटांनी तुम्हाला मेसेजच्या स्वरूपात येईल. सर्वात आधी तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने त्यासाठी बुकिंग करावी लागेल. मग बुकिंग कशी करायची आणि रजिस्ट्रेशन कसं करायचं हे सर्व प्रोसेस मी तुम्हाला सांगणार आहे. तुमची बुकिंग केल्यानंतर तुम्ही इतर लोकांच्या सुद्धा बुकिंग करू शकता. तुमची बुकिंग झाल्यानंतर दुसऱ्या इंडियन कनेक्शनची सुद्धा तुम्ही जे आहे ते बुकिंग करून देऊ शकता. तुमच्या मोबाईलवरूनच तुमच्या ऍप्लिकेशनवरून बुकिंग कशा प्रकारे करायची, 100% तुमची बुकिंग होणार, काळजी करण्याची गरज नाही. तर चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तर व्हिडिओ स्टार्ट करूया. तर बघा, डायरेक्ट आता आपण जाऊया मोबाईलच्या स्क्रीनवर. तर बघा, आपल्याला आपल्या मोबाईलमध्ये असलेलं प्ले स्टोअर ओपन करायचं आहे आणि त्या ठिकाणी आपल्याला सर्च करायचं आहे इंडियन ऑइल वन. इंडियन ऑइल वन ही ॲप्लिकेशन डाउनलोड करायची, डाउनलोड करून इन्स्टॉल करून घ्यायची आणि ओपन करायची. ॲप्लिकेशन ओपन केल्यानंतर बघा, या ठिकाणी गेस्ट युजर, पण तुम्हाला या ठिकाणी लॉग इन करायचं आहे. या ठिकाणी बघा खाली रिफिल ऑर्डरचं ऑप्शन दिसून येत आहे तुम्हाला, या ठिकाणी क्लिक करायचं. तर बघा, या ठिकाणी म्हणत आहे लॉग इन टू इंडियन ऑइल आणि खाली ऑप्शन दिलेला आहे रजिस्टर. तर तुमच्याकडे जर आय डी पासवर्ड असेल तर तुम्ही डायरेक्ट लॉग इन करू शकता, पण जास्तीत जास्त नागरिकांकडे आय डी पासवर्ड नसणार. त्यामुळे आपण या ठिकाणी रजिस्टर बटनवर क्लिक करूया. सर्वात आधी रजिस्टर करू. ठीक आहे. या ठिकाणी आपल्याला मोबाईल नंबर टाकायचा. आता मोबाईल नंबर कोणता? जो मोबाईल नंबर तुमच्या गॅस कनेक्शनला लिंक आहे, तोच मोबाईल नंबर तुम्हाला या ठिकाणी टाकायचा आहे. त्यानंतर मोबाईलमध्ये तुमच्या ईमेल आय डी असते, ती ईमेल आय डी या ठिकाणी टाकायची. कंटिन्यू बटनवर या ठिकाणी क्लिक करायचं. आता बघा, या ठिकाणी कंटिन्यू बटनवर क्लिक करताना तुम्हाला खूप जास्त प्रॉब्लेम येऊ शकतो, खूप जास्त एरर या ठिकाणी येतो. ट्राय अगेन लेटर खूप वेळा येऊ शकते. तुम्हाला पुन्हा कंटिन्यू करायचं आहे, पुन्हा क्लिक करा, म्हणजे तुमचा अशा प्रकारे पेज जे आहे ते ओपन होईल. तर या ठिकाणी बघा, तुम्हाला OTP टाकायचा आहे. तुमच्या मोबाईल नंबरवर OTP येईल. सर्वात वरच्या बाजूला OTP टाकायचा आणि या ठिकाणी पासवर्ड टाकायचा. आता पासवर्ड काय टाकायचा ते सुद्धा मी तुम्हाला सांगतो. तुमचं नाव टाकायचं, @ तुमच्या जन्माचं वर्ष, त्यानंतर पुन्हा तुमचं नाव, @ जन्माचं वर्ष, अशा प्रकारे तुम्ही पासवर्ड टाकू शकता. त्यानंतर तुमचा मोबाईल नंबर आणि पासवर्ड क्रिएट झालेला आहे तो एका ठिकाणी लिहून घ्यायचा. आता या ठिकाणी डायरेक्ट मग लॉग इन बटन आलेलं आहे. आपण या ठिकाणी आता परत क्लिक करू. रिफिल ऑर्डर, तुमचा जो काही ID पासवर्ड आहे तो बनलेला आहे. तर लॉग इन टू इंडियन ऑइल वन. तर बघा, आता आपण लॉग इन पेज ओपन केलेला आहे. आपण मोबाईल नंबर आपला तोच कनेक्शन असलेला मोबाईल नंबर टाकायचा आणि पासवर्ड आपण क्रिएट केलेला या ठिकाणी दोन्ही टाकायचे आणि लॉग इन बटनवर या ठिकाणी क्लिक करायचं. आता लॉग इन बटनवर क्लिक केल्यानंतर पुन्हा बघा अशा प्रकारचा प्रॉब्लेम येतो. टेम्पररी, अनअवेलेबल किंवा एरर या ठिकाणी तुम्हाला दिसून येते. तरी पण पुन्हा त्या ठिकाणी क्लिक करायचं. आता बघा, तुमचं नाव या ठिकाणी म्हणजे कस्टमरचं नाव डायरेक्ट या ठिकाणी वरच्या बाजूला आलेलं आहे. कस्टमरचं नाव या ठिकाणी आलं. तर या ठिकाणी रिफिल ऑर्डरवर या ठिकाणी क्लिक करायचं. कंझ्युमर नंबर दिसून येत आहे, 14 kg सिलेंडर आणि 947 रुपयाचं. खाली जायचं, नॉर्मल डिलिव्हरीवर क्लिक करायचं, नॉर्मल डिलिव्हरी, आणि त्यानंतर तुम्हाला जर ऑनलाईन पेमेंट करायचं असेल तर तुम्ही ऑनलाईन पेमेंटसुद्धा करू शकता. पण नॉर्मल डिलिव्हरी हे ऑप्शन सिलेक्ट करा. 0 पेमेंट आणि ऑर्डर सिलेंडरवर क्लिक केल्यानंतर बघा, आता तुम्हाला या ठिकाणी OTP येऊ शकतो, OTP मागू शकतो किंवा OTP मागणार नाही. डायरेक्ट या ठिकाणी बघा, आता कन्फर्म झालेलं आहे, ऑर्डर बुकिंग झालेली आहे. अशा प्रकारे तुम्हीसुद्धा तुमचा LPG सिलेंडरचा ऑर्डर बुकिंग करू शकता. तुम्हाला 10 ते 15 मिनिटामध्ये जो आहे तो मेसेज येऊन जाईल. तुमचा DAC नंबर तुम्हाला मेसेजमध्ये येऊन जाईल. तुमच्या मोबाईलवर मेसेज येईल, त्यामध्ये तुम्हाला DAC नंबर येईल. आता तुम्ही स्वतःचा जे काही LPG बुकिंग आहे ते केलेली आहे स्वतःच्या कार्डावरची. पण तुम्हाला इतरांच्या कार्डावरची जर करायची असेल तर या ठिकाणी बघा, फॅमिली बुकिंगचा ऑप्शन दिलेला आहे. फॅमिली बुकिंगमध्ये या ठिकाणी बघा, फॅमिली बुकिंगचा ऑप्शन दिलेला आहे बाजूला, यावर क्लिक करायचं. त्यावर क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे पुन्हा तुम्हाला प्रॉब्लेम येऊ शकतो. पुन्हा बॅक जायचं, पुन्हा फॅमिली बुकिंगवर या ठिकाणी क्लिक करायचं.
फॅमिली बुकिंगवर क्लिक केल्यानंतर अशा प्रकारचं पेज ओपन होईल आणि तुम्हाला ग्रुप बनवायचा आहे. तुम्हाला ग्रुप बनवायचा आहे. ग्रुपवर तुम्ही या ठिकाणी कोणतंही नाव टाकू शकता. त्यानंतर या ठिकाणी कंटिन्यू करा. मग ग्रुपमध्ये नाव टाकल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी मेंबर ॲड करायचा आहे. मग त्यांचा कंझ्युमर नंबर या ठिकाणी टाकायचा आणि मोबाईल नंबर बरोबर त्यांच्या कार्डाला लिंक असला पाहिजे. कंझ्युमर नंबर आणि मोबाईल नंबर टाकल्यानंतर त्यावर एक OTP येईल. मोबाईल नंबरवर एक OTP येईल. तो OTP सबमिट केल्यानंतर या ठिकाणी तुमचा मेंबर ॲड होऊन जाईल. मेंबर ॲड झाला की ॲड मेंबरवर क्लिक करायचं. ॲड मेंबरवर क्लिक केल्यानंतर पुन्हा अशा प्रकारचं पेज तुम्हाला ओपन होईल. म्हणजे तुमचा 14 किलोचा सिलेंडर, त्याचप्रमाणे तुमचं पेमेंट 947 रुपये आणि या ठिकाणी खाली कंटिन्यू करायचं. कंटिन्यूवर क्लिक केल्यानंतर प्लेस होऊन जाईल आणि त्या नंबरवर सुद्धा DSA नंबरचा मेसेज येईल. म्हणजे तुमची बुकिंग पूर्ण झालेली आहे. तर बघा, अशा प्रकारे तुम्ही तुमची बुकिंग करू शकता. या व्यतिरिक्त तुमच्या मनात काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये विचारा. चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.